महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। कल्याण पश्चिमेत एक दुर्दैवी घटना घडली आहे। मोठ्या भावाने आपल्या लहान भावाची चाकूने हत्या केली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। रोहिदासवाडा येथे राहणारा नईम शमीम खान आपल्या 2 भावांसह आई, पत्नी आणि मुलांसोबत राहत होता। बुधवारी रात्री नईम खान घरी आल्यानंतर त्याला संशय आला की त्याचा भाऊ सलीम खान याने त्याच्या शर्टच्या खिशातून 500 रुपये चोरले आहेत। या वादातून दोन्ही भावांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली। आईने 500 रुपये आणून नईमला दिले तरीही वाद थांबला नाही। वाद इतका वाढला की सलीम खानने घरात ठेवलेल्या चाकूने नईमवर वार केले। नईमला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। बाजारपेठ पोलिसांनी सलीम खानला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। काल दिनांक 7/1/2025 रोजी रात्री 9:30 ते 10 दरम्यान रोहिदासवाडा कल्याण पश्चिम याठे 2 भाऊ आई असे एकत्र राहत होते। त्यांच्यामध्ये केवळ 500 रुपये कोणी घेतले यावरून आई आणि 2 भावांमध्ये वाद झाला। त्या वादाचा विकोप होऊन मोठ्या भावाने लहान भावाला घरातील सुरीने 3 वार करून जागेवरच ठार केलेले आहे। सदर बाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 30/25 BNS 103/1 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात ज्या मोठ्या भावाने लहान भावाचा मर्डर केलेला आहे त्याचा तांत्रिक दृष्ट्या आणि गोपनीय बातम्याच्या दृष्टीने म्हणजे माहितीवरून शोध घेऊन त्याला त्या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। आरोपीचं नाव काय आणि मयताचं नाव काय? आरोपी सलीम शमीम खान आणि मयत त्याचा लहान भाऊ नईम शमीम खान। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।